बैलपोळ्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि बैलपोळ्याला आम्ही आलो आहे ताईच्या घरी आणि हे आहे त्यांच्या घरचे बैल. तर यांनी त्याचा साज करायला घेतला आहे. अगोदर त्याची शिंगं वगैरे रंगवले आणि मग ताईने त्याच्या अंगावर एक डिझाईन म्हणून तिने तिच्या हाताचे वेगवेगळ्या रंगाचे ठसे उमटवले आणि बैलही खूप शांत होते त्यांचे. म्हणजे आम्ही अनोळखी असल्यावरही आम्हाला अंगावर आले नाही, मारले नाही. नंतर ही त्यांना नथनी घालण्यात आणली. त्यांचं नाक टोचलेलं राहते, त्याच्यातून ती दोरी काढण्यात आणि मग मोरकं घालण्यात आलं. नंतर त्यांचे जे काही साजचा जो हे होते, काही वस्तू होत्या त्या त्यांना चढवण्यात आली, जशी काही ही घुंगराची त्यांची माळ. आणि खूप छान प्रकारे खूप शांततेनं बिचारी उभे होते आणि त्यांचा साज करू देऊ राहिले होते, कारण की आज त्यांचाच दिवस. आज कामाला त्यांना सुट्टी. आज कोणतंही काम त्यांच्याकडून न करता साज करून मंदिरात नेणं आणि घरोघरी नेऊन त्यांना जेवू घालणं असंच होतं. आणि खूप छान असा साज केला माझ्या दाजींनी. आणि नंदी बैल हा महादेवाचा नंदी आहे म्हणून त्यांना बेल वगैरे चढवलं जातं. आणि मग नंतर साज केल्यानंतर दाजींनी बैल आणले आणि ताईंनी बैलांची पूजा करून घेतली आणि महादेवाची नंदी म्हणून त्यांना बेलही चढवून घेतलं. नंतर दाजीची पूजा केली आणि अबूलाही औक्षण वगैरे केलं. त्यांच्या घरचा पोळा हा सर्वांना त्यांनी टिक्के वगैरे लावून घेतले. आणि मग नंतर बैल घेऊन ते महादेवाच्या मंदिरात गेले आणि तिथून मग मारुतीवर जाऊन ते नारळ फोडणार आणि मग नंतर बैलांना गावातून फिरून आणणार. तर अशा प्रकारे हा सण होता. आणि बैल गेल्यानंतर मग आता काय करायचं, तर मातीचे बैल बनवण्यास सुरुवात केली, कारण की बैल घरी असल्यावरही मातीच्या बैलांची पूजा करावीच लागते. तर मातीचे बैल यांनी बनवायला सुरुवात केली. नंतर मग मी सईसोबत थोडीशी खेळली. ही आहे सई, बघा किती क्यूट दिसते, तिचे डोळे बघा किती खुखार आहेत. अशी ही सई खूप डेंजर होती आणि तिचीही आम्ही पूजा केली, कारण की ती निकूचा बैल आहे म्हणून. नंतर मग हे आले बैल घेऊन आणि मग बैलांची पूजा वगैरे सुरू केली. परत त्यांची पूजा करून त्यांचे पाय धुवून त्यांना जेवू घातलं. आणि अगोदर घरी बैल जेवतात, नंतर मग ते गावात फिरून आणतात, नंतर ते गावातलं जेवण करतात. अशा प्रकारे हा बैलपोळा आमचा ताईच्या घरी साजरा झाला. आणि तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा बैलपोळ्याच्या. ठीक आहे, धन्यवाद.